नमस्कार फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे संपूर्ण एकदम मस्त चमचमीत थाळी। ही थाळी तुम्ही सणासुदीला करू शकता किंवा मग एरवी काही मस्त असं खावं वाटत असेल तर एकदा नक्की करून बघा। खूप मस्त कॉम्बिनेशन आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण बासुंदी बनवायला घेणार आहोत, कारण बासुंदी बनवून नंतर थंड करायला वेळ लागतो आणि बासुंदी अशीही थंडच छान लागते। आता इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं होतं, ते व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि दूध गरम झालं की इकडे मी दुसऱ्या गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला होता आणि त्यामध्ये चमचाभर तूप टाकून घ्यायचे। तूप थोडंफार वितळलं की मग त्यामध्ये 1 कपभर आपल्याला दूध टाकून घ्यायचे आणि इकडे लक्षात असू द्या, दूध आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजेच वरची साय जी आलेली असती ना ती व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची, वरती साठू द्यायची नाही। आणि इकडे पॅनमध्ये आपल्याला इथे पाव कप मिल्क पावडर टाकून घ्यायचे। मिल्क पावडर टाकल्यामुळे दुधाला जास्त आटवत बसायची गरज लागत नाही आणि एकदम अशी मस्त मलाईदार बासुंदी तयार होते। आता इथे व्यवस्थित आपल्याला मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि इकडे उकळत्या दुधामध्ये चिमूटभर आपल्याला हळद टाकून घ्यायची। हळद टाकल्यामुळे बासुंदीला कलर खूप मस्त येतो। हळदीऐवजी तुम्ही केसरही वापरू शकता, परंतु शक्यतो प्रत्येकाच्या घरामध्ये केसर असतंच असं नाही। हळद टाकलात तरीही खूप मस्त चव लागते। आता इथे तुम्ही बघू शकता थोडंफार आपलं मिल्क पावडर आटत आलेलं आहे, म्हणजेच त्याचा खवा बनत चाललेला आहे। हे थोडंसं घट्टसर झालं की आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचे, म्हणजे जे आपण उकळायला ठेवलेलं होतं दूध तेच आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचे आणि व्यवस्थित दुधामध्ये खवा मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून जे कढईला थोडाफार चिटकलेला असेल तो दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। तुम्ही जर मिल्क पावडर डायरेक्ट दुधामध्ये टाकलात तर त्याच्या गुठळ्या होतात आणि मेन म्हटलं तर त्याची खव्यासारखी चव येत नाही। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने अगोदर थोडासा खवा तयार करून तो दुधामध्ये मिक्स करून घ्या आणि मग बासुंदी बघा किती मस्त होते, चवदार। आता बासुंदी आपली उकळते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या, त्यामध्येच 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा टाकून घ्यायचे आणि हे आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचे। हे वाटलेलं वाटण आपण भज्यामध्ये टाकणार आहोत, त्यासाठी मी इथे वाटून घेतलेला आहे। हा वाटून घेतलेला लसूण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच खलबत्त्यामध्ये आणखीन 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या। एक छोटा अद्रकीचा तुकडा टाकून घ्यायचे, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचे आणि हे आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचे खलबत्त्यामध्ये। तुम्ही वाटल्यास हे मिक्सरलाही वाटून घेऊ शकता। आता मी हे वाटून घेतलेलं आहे आणि हे वाटलेलं वाटण आपल्याला कढीसाठी वापरणार आहोत। आता कढी बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकलेले, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। जर तुम्ही ताक वापरणार असाल तर मिक्सरला फिरवण्याऐवजी डायरेक्ट असंही वापरलात तरी चालेल, म्हणजेच त्यामध्ये बेसन पीठ टाकून थोडंसं रवीनं हाटलात तरी ते पटकन मिक्स होतं। आता इथे मी थोडं आणखीन पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं। आता इकडे आपण कढीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये मी चमचाभर तेल टाकून घेतलेले। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे आणि जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की आपण जे वाटून घेतलेलं अद्रक, लसूण आणि कढीपत्त्याचं वाटण होतं ते टाकून घ्यायचे। अद्रक लसूण थोडाफार परतला गेला की यामध्ये आपण वाटून घेतलेली किंवा मग बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची किंवा तुम्ही इथे लाल तिखटही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। आता हे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे, यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। इथे गॅस बंद करून द्यायचे आणि नंतर आपल्याला जे आपण दही मिक्सरला वाटून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचे। आणि हो, तुमची जर कढी व्यवस्थित होत नसेल, म्हणजेच फाटत असेल, तर मी एक तुम्हाला टिप सांगते, ती म्हणजे जेव्हा तुम्ही कढीला फोडणी घालचाल तेव्हा फोडणी थोडीशी कोमट असेल याची दक्षता घ्या आणि नेहमी तुम्ही मीठ हे ताकामध्ये किंवा दह्यामध्ये अगोदरच मिक्स करून घ्या। नंतर जर तुम्ही मीठ टाकलात तर मग कढी फाटते। आता इथे मी कढीला फोडणी घालून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कढी किती मस्त अशी झालेली आहे। आता हे उतरवून घेऊया आणि त्याच गॅसवरती आपल्याला दुसरी कढई गरम करायला ठेवून द्यायची आहे। त्यामध्ये मी चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे। तूप वितळलं की त्यामध्ये आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपामध्ये थोडेफार परतवून घ्यायचे। तुम्ही डायरेक्ट ड्रायफ्रूट्स असेही खिरीमध्ये टाकू शकता, तेही चांगले लागतात, परंतु थोडीशी चव वेगळी लागते।
आता हे परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स आपण खिरीमध्ये किंवा तुम्ही बासुंदी म्हणू शकता त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करायचे आहेत. आणि हो पातेल्याला जे साईडला थोडीशी साय चिटकलेली राहते तेही अधूनमधून चमच्याने खरडून त्यामध्ये टाकून घ्यायचे. आता इथेच मी 2 वाट्या साखर टाकून घेत आहे. हे वाटी म्हणतात छोटी वाटी आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त टाकून घेऊ शकता. आता इथे मी थोडीशी विलायची पावडर टाकून घेतलेली होती आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून सोडून द्यायचे. तोपर्यंत आपण इकडे दुसऱ्या कढईमध्ये म्हणजेच ज्या कढईमध्ये आपण ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले होते त्याच कढईमध्ये मी थोडासा 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत. खरं तर ही कढई मी पहिल्यांदाच वापरत होते त्यामुळे मला समजलं नाही की याला पनीर चिटकेल किंवा नाही चिटकेल, परंतु सगळीकडून पनीर चिटकत होतं. असो आता मी हे पनीर व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि आपण इथे गॅस बंद करून द्यायचे. अधूनमधून दुधालाही चेक करायचे. तुम्ही बघू शकता थोडंफार घट्टसर झालेलं आहे. तुम्हाला इथे खीर किंवा बासुंदी थोडीशी दाटसर आवडत असेल तर मिल्क पावडर थोडंसं जास्त टाकायचं. आता त्याच कढईमध्ये मी इथे 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे. ते दोन्ही व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये 2-3 लवंग, 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 काळी मिरी आणि 2 हिरव्या विलायच्या घेतलेल्या आहेत. ते आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायच्यात. इथे खडे मसाले जास्त म्हणजे तुम्ही वाटूनही टाकू शकता, परंतु त्याच्यात थोडा जास्त चव लागते त्यामुळे मी इथे डायरेक्ट तेलामध्ये परतवून घेत आहे. इथेच आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि तेही आपल्याला चांगली कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचे. आता इथेच मी बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेते. कांदा आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचे कारण आपण यामध्ये कुठलंही वाटण केलेलं नाही, त्यामुळे इथे कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगला बारीक असा कट करून घ्यायचा आहे. मी चॉपरनी कट करून घेतलेला होता किंवा तुम्ही डायरेक्ट हे मिक्सरनीही बारीक असा करून घेऊ शकता. आता इथे आपली खीर तयार झालेली आहे, मी काढून ठेवते आणि त्याच गॅसवरती कुकर चढवलेला आहे. आपण त्याच्यामध्ये छोले पुलाव करणार आहोत. अधूनमधून आपल्याला इथे कांद्यालाही परतवून घ्यायचे. आता इथे कांद्याचा कलर चांगला असा मस्त बदललेला होता, त्यामध्येच बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचे. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा आणि मध्यम आकाराचा टोमॅटो वापरलेला आहे, तो बारीक असा कट करून. आता हे व्यवस्थित आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचे आणि लवकर असा टोमॅटो शिजला जावा यासाठी मी इथे 1 चमचा मीठ टाकून घेते आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगला वाफवून घ्यायचे, जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो आणि ग्रेव्ही चांगली आळून येते. आता इथे आपण पुलावला फोडणी घालून घेऊया. त्यासाठी कुकरमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चक्री फूल, 2 तेजपत्ता आणि 1 मसाला विलायची टाकून घेतलेली आहे. ते थोडंफार तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि त्यामध्येच इथे लांबसर असा कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे. कांदाही थोडाफार परतला गेला की त्यामध्येच आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. आता इथे मी भाजीसाठी आणि पुलावसाठी एकदाच पेस्ट करून घेतलेली होती, ती टाकून घेतली आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. आता कांदा परतत होता तोपर्यंत आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी दही तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 4-5 चमचे दही घेतलेलं आहे. दही आपल्याला आंबट नसलेलंच वापरायचे. त्यामध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायचे. हे सगळे आपल्याला व्यवस्थित चमच्याने फेटून घ्यायचे, म्हणजे ज्या दह्यांच्या गाठी असतील त्या व्यवस्थित आपल्याला इथे फेटून घ्यायचे आणि एकसारखा असा मसाला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता इथे कांदाही आपला व्यवस्थित असा परतला गेलेला होता, तो व्यवस्थित आपल्याला चमच्याने हलवून मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये लांबसर असा कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेतलेले आहे. इथेच मी 1 हिरवी मिरची लांबसर अशी कट करून टाकून घेतलेली आहे. आता इथे टोमॅटो तुम्ही बघू शकता, टोमॅटो ही चांगला असा मस्त मऊसूत झालेले आहे. यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं दही होतं, म्हणजेच मसाला आणि दही दोन्ही मिक्स करून ठेवलेलं होतं, ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि ही ग्रेव्ही आपल्याला चांगली शिजवून घ्यायची. आता इकडे कुकरमध्ये मी 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा छोले मसाला टाकून घेतलेला आहे आणि हे छोले आहेत जे रात्री मी पाण्यात भिजत घातलेले होते ते टाकून घ्यायचे. इथे एक मी छोटी वाटी छोले वापरलेले आहेत. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता इथेच आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे. तांदूळ हा मी कोलम राईस वापरलेला आहे आणि 15 मिनिटं अगोदर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता आणि हे व्यवस्थित या तेलामध्ये अगोदर परतवून घ्यायचे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचे. पाव चमचा हळद राहिली होती ती टाकून घेते आणि तांदळाच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे. आता झाकण लावून आपल्याला याच्या मीडियम गॅसवरती 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. आता इकडे आपल्या मसाल्यालाही तेल सुटलेलं होतं, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे, अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेते आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची.
आणि 2-3 मिनिटं हे ग्रेव्हीमध्ये आपल्याला परतवून घ्यायचे. आता इथे परतवून झालेलं होतं, मी यामध्ये पनीर टाकून घेते. पनीर जेव्हा आपण फ्राय करून घेतलेलं होतं, तेव्हा कोमट पाण्यामध्ये टाकून घेतलेलं होतं, जेणेकरून पनीर हार्ड होत नाही आहे. आता इथेच बारीक कट करून घेतलेल्या म्हणजेच लांबसर आकारामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेते. हिरव्या मिरचीने थोडीफार भाजीची चव बदलते, त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही आवडत असेल तर नाही टाकली तरी चालेल. आता इथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला चांगले 4-5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची. आता इकडे भाजी आणि आपला पुलाव होत आहे, तोपर्यंत आपण भज्यासाठी पीठ तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचे. त्यामध्येच बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि कांदा टाकून घेते. आणि नंतर आपण जे तयार करून ठेवलेलं लसण आणि ओवा जिरेचं वाटण होतं ते यामध्ये टाकून घ्यायचे. पाव चमचा हळद टाकून घेते आणि आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचे. इथेच आपल्याला चवीनुसार मीठही टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला हे भज्याचं पीठ मळून घ्यायचे. सुरुवातीला हे भज्याचं पीठ जास्त पातळ मळायचं नाही. अशा पद्धतीने मी ते पीठ मळून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे 5-10 मिनिटं भिजत ठेवायचे. आता इथे 4-5 मिनिटं झालेले होते आणि भाजी आपली चांगली मस्त तयार झालेली आहे. त्यावरती हातावरती चोळून कसुरी मेथी टाकून घेते आणि सगळ्यात आपल्याला 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचे आणि ही व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून नंतर मी जे मोठे-मोठे खडे मसाले होते ते काढून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून 2 मिनिटं भाजी वाफवलेली होती आणि तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती मस्त आलेला आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे. आणि नंतर लगेच मी इथे चपात्या करून घेतलेल्या आहे. चपात्याचं पीठ मी सुरुवातीलाच मळून ठेवलेलं होतं. जेवढं जास्त पीठ मळाल तेवढ्याच चपात्या मस्त मऊसूत आणि टम्म फुगतात. आता इथे मी चपात्याही सगळ्या बनवून घेतलेल्या होत्या. नंतर आपण इथे कांदा तयार करून घेऊया. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा लांबसर असा कट करून घेतलेला होता. त्यामध्ये अर्धा म्हणजेच छोटासा बीटचा तुकडा खिसून टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि ज्या लांबसर फोडी आपण कांद्याच्या करून घेतलेल्या होत्या त्या सगळ्या एकसारख्या म्हणजेच वेगवेगळ्या करून घ्यायच्या. त्यामध्येच 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे, म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता इथे 5-10 मिनिटानंतर आपल्या भज्याचं पीठही मस्त असं भिजलं गेलेलं होतं. त्यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचे आणि हे 2-3 मिनिटं चांगलं आपल्याला पीठ फेटून घ्यायचे. भज्याचं पीठ करण्याआधी व्यवस्थित त्याला फेटून घेतलं की भजे मस्त असे तयार होतात. आता इथे मी सगळ्या चपात्या बनवून घेतलेल्या होत्या. नंतर त्याच तव्यावरती मी उडदाचा पापड भाजून घेते. अशा पद्धतीने पापड भाजला की आपल्याला पापडाला हवा तो आकार देता येतो. इथे मी गोल असा आकार देऊन घेतलेला आहे पापडाला. अशाच पद्धतीने मी 2-3 पापड भाजून घेतलेले आहेत. तुम्ही वाटल्यास इथे भज्यांसोबत पापड तळूनही घेऊ शकता. आता गॅसवरती मी ते तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपल्याला भजे सोडून घ्यायचे. जर तुम्हाला इथे भज्यांमध्ये खायचा सोडा वापरायचा नसेल तर कडकडीत असं गरम तेल वापरायचं भज्यामध्ये 1 चमचा. मग भजे मस्त असे जाळीदार तयार होतात. आता एका साईडनी भजे तळून झालेले आहेत, दुसऱ्या साईडनी आपण मस्त कलर येईपर्यंत भज्यांना तळून घ्यायचे. आता इथे लालसर रंगावरती भजे आपले मस्त असे तळून झालेले आहेत, काढून घेते. नंतर इथेच आपला कुकरही थंड झालेला होता आणि तुम्ही बघू शकता आपला पुलाव किती मस्त असा झालेला आहे. जास्त निबर नाही राहिलेला भात आणि जास्त चिकटही नाही, मस्त असा मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे. मग तयार आहे आजची आपली मस्त चमचमीत व्हेज थाळी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. करायला अगदी सोपी आणि कमी वेळामध्ये होती. आणि हो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.